पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पिता परमेश्वराची प्रीती, पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. मी तुम्हाला बोलत आलेली गोष्ट असे आहे, आम्हाला आश्रम मध्ये रिट्रीटला येण्यासाठी तुमच्या घरामध्ये तयारी झाली. प्रेज द लॉर्ड. तेव्हापासून तुमच्या काळजी माता मरियाच्या हातामध्ये ओढली होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तिने एक एक व्यवस्था चालू केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शैतान तिला घाबरत आहे. अनेक संत लोकांना समजलेले सत्य असे आहे, हालेलुया, शैतान इकडे तिकडे कबूल केलेले सत्य असे आहे, हालेलुया. येशूला आम्ही नमन करतो, येशूला नमन करायला मला काहीच वाटत नाही, हालेलुया. कारण येशू देवाचा पुत्र आहे. आम्ही कितीतरी वेळी तो देवाचा पुत्र आहे म्हणून कबूल केलेला आहे, हालेलुया. तरी आम्ही पहिले देवदूत होतो तेव्हा आम्ही ज्या देवाच्या बाजूला जाऊन बसत होते तिथे आता एक बाई जाऊन बसलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला तिचा केव्हा वाटतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. माता मरियाबद्दल त्याला केव्हा वाटताय? माता मरियाचं नाव घेतलं तर तो सांग. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. एका ठिकाणी भयंकर मोठा शैतानी शक्ती असेल, एक व्यक्ती पूर्ण देवळाला हालवणारा एक व्यक्ती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाच लोकांनी मला सांगितलं तुम्ही पावलाची गोष्ट आहे काहीतरी. हालेलुया. मी पाच लोकांना सांगितलं आपण सगळे पात्र एकत्र एक रोसरी प्रार्थना करूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही चाकलमध्ये त्या माणसाला बोलवून घेतले. आम्ही फादर लोक फक्त एक रोसरी केली. रोसरीच्या शेवटच्या पिता पुत्र पवित्र आत्म्याचे गौरव असं बोलताना, हालेलुया, शैतानाचं अस्तित्व संपलं त्या क्षणामध्ये. क्लिअर. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रियानो, आम्हाला आई किंवा प्रत्येकाचा सोबत आहे. हालेलुया. 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 खास करून जे कोणी येशू विषयी साक्ष देणार आहे त्याच्या बरोबर उभं राहणार. जे कोणी येशूला उंचवणार, हालेलुया, त्याच्या बरोबर मारिया उभे राहणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. येशू विषयी साक्षी कसं द्यायचं आहे? येशू विषयी साक्षी कसं द्यायचं आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मरण पावलेले पोप फ्रान्सिस आपल्याला सांगत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. मरण पावलेले पोप फ्रान्सिस सांगत आहे, तुम्ही जेव्हा वसईमध्ये आणि उत्तरमध्ये जेव्हा पोहोचणार, हालेलुया, एक स्माइलिंग फेस घेऊन गावातून 4 वेळी फिरायचं. हालेलुया. तेव्हा कोण कोण येऊन विचारणार तुला काय जाणार आहे? हालेलुया. तेव्हा सांगायचं, हालेलुया, मी 3 दिवस मरिया बरोबर होतो. हालेलुया. ते लोक विचारणार कुठलं मरिया? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग साक्षी द्यायची. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया.
हालेलुया धन्यवाद येशू परम पवित्र संस्काराला हालेलुया मन कठीण करणारे जे लोक आहेत ते लोक त्यांना कधी त्या येशूच्या पर्यंतचा अनुभव नाही मिळाला. मन कधी कठीण करायचे. काही लोक सगळे आशीर्वाद गमावून बसतात एकच कामामुळे मन कठीण करतात. कोणत्या सिस्टर आणि आणखी कोण तुमच्याशी बोलताना मी ऐकले. हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया चिड राग हालेलुया प्रेज द लॉर्ड मन कठीण करणे हट्टीपणा या सर्व गोष्टी जर आपल्यामध्ये चालू झाले तर पुढे काय होईल. हालेलुया प्रेज द लॉर्ड चिडणारा व्यक्तीचा मनाचा ताबा त्या व्यक्तीच्या हातात आहे का नाही. हालेलुया तुमचा ताबा शैतान घेऊन जाणार. हालेलुया तुम्ही निराश झाला तर तुमचं डोकं नाही चालणार. शैतानाला तेच पाहिजे. तुमच्यामध्ये काही लोक रडत बसलं तर त्याला खूप बरं वाटतं. हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया चिडणे शैतानाचं काम आहे. चिडवणे त्याचं काम आहे. हालेलुया धन्यवाद येशू नेगेटिव्ह विचार मनामध्ये टाकणे नेगेटिव्ह काम करायला कोणालाही फोर्स करणे हे सर्व त्याचं काम आहे. हालेलुया धन्यवाद येशू योहनाच्या शुभ वर्तमानामध्ये 12वा अध्यायामध्ये हालेलुया अविश्वास करणारा विश्वास ठेवणारा शिष्य असेल तर काही यहुदी लोक अविश्वास करणारे आहेत. हालेलुया ते लोक मन कठीण करणारे लोक आहेत. त्यांच्या विषयी 37 वचनापासून लिहिलेलं आहे. तुम्ही घरी गेल्यावर वाचा. हालेलुया आता फक्त 40 वचन आणि 43 वचन आता आपण ऐकूया. त्यांनी डोळ्यांनी पाहू नये अंतकरणाने समजू नये वळू नये व मी त्यांना बरे करू नये म्हणून त्याने त्यांचे डोळे आंधळे केले. हालेलुया समजलं समजलं. अनेक लोकांना डोळे आहेत तरी डोळे असून ते लोक अंधळे आहेत. हालेलुया तुम्ही निराश झालेला आहे. हालेलुया तुझ्या डोळ्याचं काही काम आहे. हालेलुया प्रेज द लॉर्ड तुम्ही दुःखी होऊन बसलेला आहे. येशूचे शिष्य येशू बरोबर चालत आहे डोळ्यावर आहे तरी ते निराशामध्ये सापडलेला आहे. हालेलुया येशू त्यांच्याशी बोलत आहे. हालेलुया अगोदर गुरु गुरु म्हणून हाक मारत होते. आता चालता चालता दादा मूर्खा असे वरून हाक मारायला चालू. हालेलुया कारण बरोबर कोण आहे म्हणून त्याला कळालं नाही. हालेलुया मग शेवट डोळे कधी उघडले. हालेलुया डोळे उघडायला एकच मार्ग आहे. चांगला तुमसार व्हायचं चांगला तुमसार व्हायचं आणि ख्रिस्त शरीर ग्रहण करायचं. डोळे उघडणार म्हणून अनेक लोकांना डोळे आहेत तरी अंधारासारखा दिसतात. सिस्टर पुढे वाचा. व त्यांचे अंतकरण कठीण केले आहे. अंतकरण कठीण करणार. हालेलुया मी येणारच नाही माझ्याशी बोलायचं नाही कोणाला पाठवायचं त्याला पाठवा. हालेलुया असं आपण बोलतो ना घरी. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया मी पिऊनच येणार. हालेलुया उद्या यापेक्षा जास्त दाखवतो. हालेलुया ते थोडं काही आहे मन कठीण करण्याचं काम आहे. हालेलुया धन्यवाद येशू. हालेलुया अशा लोक देवाच्या कृपेपासून वंचित राहतात.
सिस्टर पुढे वाचा. वचन संख्या 43. आता आपण 43 वचन आहे. कारण त्यांना दोन्ही देवा हात वर करत सिस्टरांच्या मागे बोला. कारण त्यांना देवाकडील गौरवापेक्षा मानवाकडील गौरव अधिक प्रिय वाटले. हालेलुया. हालेलुया. कार्य करा. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. देवाचा आशीर्वाद गमावणारे लोक कोण आहेत? हालेलुया. देवाला उंचवण्याच्या ऐवजी कोणाला उंचवत बसणार? माणसाला उंचवत बसणार. धन्यवाद येशू. देवापेक्षा माणसाला जागा करून माणसाला उंचवत बसण्याचं काम. हालेलुया. देवाच्या जागेवर देवाला मात्र उंचवायचं. प्रेज द लॉर्ड. देवाला उंचवण्याच्या ऐवजी याना त्याना तुम्ही उंचवायला चालू केले, त्या दिवसापासून तुम्ही खाली 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 जायला चालू केली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही गायनामध्ये काय बोलले? खाली 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 आणि उंच उंच. ते उंचवायचं काम परमेश्वराला उंचवायचं. हालेलुया. परमेश्वराला उंचवलं तर माता मरिया आशीर्वादच आशीर्वाद देऊन तुमच्या काळजी वागणार. हालेलुया. धन्यवाद येशू. आता पुढे उरलेल्या आयुष्यामध्ये प्रभू येशूला आपण उंचवू. हालेलुया. येशूच्या लायकीचा जीवन आपण जगू. गेल्या जीवनामध्ये झालेल्या सगळ्या चुकांसाठी गुडघे टेकून आपण देवाजवळ क्षमा याचना करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुझ्या बहिणीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वाईगेने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा अपराध. म्हणून नित्य कुमारी पवित्र मरिया सर्व संप्रियांना व तुम्हा बंधू बहिणींना विनंती करतो की माझ्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुमच्या पापांची क्षमा करून तुम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. तुमच्यामध्ये काही लोकांचा चालू झालेला आहे. हालेलुया. असिडची सरकावर होत आहे. अपचनाचा त्रास, मळमळल्या सरकावर त्रास होत आहे. हालेलुया. असला त्रास असलेल्या अनेकांना पवित्र आत्मा सुटका देत आहे आणि आशीर्वाद देत आहे. हालेलुया. कोणाला तरी सांधे वगैरे दुखत आहे, असे कोणाला तरी सांध्याच्या संबंधातील जे त्रास आहे त्यामध्ये आता सुटका देवाने दिलेला आहे. हालेलुया. असं कोणाला बरं वाटलं तर लगेच हात वर करून खाली करायला काही हरकत नाही. हे सर्व सांधे हात खाली करा. हालेलुया. कानामध्ये असलेले त्रास, कोणाचा तरी कानामध्ये खूपच त्रास तक्रार आहे, ते येशू आता कानाचा त्रास येशू कोणाचा तरी दूर करून देतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्यामध्ये कोणाचा तरी घर दर दिवशी उद्ध्वस्त झाल्यासारखा होता. पप्पाच्या काळामध्ये हातखाली करा. पप्पांच्या काळामध्ये, मम्मीच्या काळामध्ये वगैरे मस्तपैकी घर चालत होते. हालेलुया. आजी आजोबाच्या काळामध्ये मस्तपैकी चालत होते. हल्लीच्या काळामध्ये घर एकदम उद्ध्वस्त झाल्यासारखा स्थितीमध्ये पोहोचलेला आहे. हालेलुया. अशा घराच्या परिस्थिती असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा आपला स्पर्श करत आहे. परमपवित्र संस्काराला हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. पोटामध्ये
म्युकसवर तयार होऊन पोटामध्ये ते पोट एकदम खराब झालेलं असेल, तिथून जाणारा कोणतरी आहे असे अधूनमधून होत आहे, अशा त्या व्यक्तीला पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. हालेलुया. आपण एक आशीर्वाद स्वीकार करूया. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.